नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला तर समजलंच असेल आज आपल्याला काय बनवायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. याच्यासाठी लागणारे साहित्य काय काय घ्यायचं आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. रेसिपी बघण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक आणि शेअर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज आपल्याला दिवाळी स्पेशल चकली बनवायची. चकलीचे तर भरपूर प्रकार असतात. मेन चकली म्हणजे भाजणीची चकली. भाजणीची चकलीला कोणताच पर्याय नसतो, म्हणून आज तिला एक पर्याय म्हणून आपल्याला इन्स्टंट चकली बनवायची. इथं खूप कमी साहित्यात मी ही चकली बनवलेली आहे. आता ह्या चकलीला काय काय साहित्य लागणार आहे ते आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे. ज्या ताई माई सर्व्हिस करतात त्यांच्यासाठी ही चकली खास आहे, म्हणून रेसिपीला आता सुरुवात करूया. इथं गॅस चालू करून घेतलेला आहे. याच्यावरती मी आता तवा ठेवून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 स्पूनभर धणे टाकून घ्यायचे आहेत आणि अर्धा स्पूनभर जिरं टाकून घ्यायचे आणि याला आता चांगलं खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथं भाजल्यानंतर याला आपण एक खलबत्त्यामध्ये याला काढून घेणार आहोत. इथं आता हे भाजून झालेलं आहे. अशा पद्धतीने हे भाजून घेतलेलं आहे. आता खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं आहे. याला आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे. जास्त जाडही नाही, जास्त बारीकही नाही. अशा पद्धतीने मी इथं हे क्रश करून घेतलेलं आहे. छानपैकी क्रश झालेलं आहे. आता आपल्याला ह्याला एका वाटीमध्ये हे सारण आपल्याला आता काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये हे सारण आता काढून घेतलेलं आहे. बघा, छानपैकी बारीक झालेलं आहे. खूप कमी साहित्यामध्ये ही चकली तयार केलेली आहे. इथं मी 1 वाटीवर पोहे घेतलेले आहे. आता हे पोहे आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. टाकून घेतलेलं आहे. आता याला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करून झालेलं आहे. अशा पद्धतीने जास्त बारीक नाही, जास्त जाड नाही, अशा प्रकारे हे सारण इथं तयार करून घेतलेलं आहे. छानपैकी मस्त बारीक झालेलं आहे. अशा पद्धतीने हे पोहे मी इथं बारीक करून घेतलेले आहे. 1 वाटी डाळ घेतलेली आहे. हरभर भाजलेली डाळ असते ना, फुटाण्याची, ती डाळ घेतलेली 1 वाटीवर. आता हिला पण आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायची आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित जास्त जाडही बारीकही नाही, अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलेलं आहे. हे पण आता त्या बाउलमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला 2 वाट्या तांदळाचं पीठ टाकायचं आहे. इथे 1 वाटी घेतलेली, पहिले ही 1 वाटी, नंतरची ही 1 वाटी, अशी 2 वाट्या मी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. याच्यामध्ये अंदाजे हे आता 1 किलोभर पीठ झालेलं आहे. 1 किलोभर पीठ झालेलं आहे. इथं आता आपल्याला चकली भिजवण्यासाठी आपल्याला इथं पाणी तापवून घ्यायचं आहे. मी 1 वाटी घेतली आहे. वाटीचं माप घ्यायचं. ज्या वाटीने आपण साहित्य मोजलेलं आहे तीच वाटी इथं आपल्याला घ्यायची. इथं मी 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे गरम करायला. 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आता गरम करून घ्यायचं आहे. अशा जास्त गरम नाही करायचं आहे, अशी बुडबुडी येईपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं आहे. पाणी गरम झालेलं आहे. आता हे 1 किलोभर पीठ झालेलं आहे अंदाजे. अशा पद्धतीने हे पीठ मी एका ताटामध्ये आता टाकून घेणार आहे. टाकल्यानंतर ह्या पिठाला मिक्स करून घेणार आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला साहित्य टाकून घ्यायचं आहे. इथे 1 स्पूनभर मी लाल चटणी घेतलेली आहे, ती टाकून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये जे आपण क्रश केलेलं धने जिऱ्याची पूड ती टाकून घ्यायची आहे आपल्याला गरजेनुसार. मी 1 स्पूनभर घेतलेली आहे. ही पांढरी तीळ घेतलेली आहे. इथं 2 स्पून आपल्याला पांढरी तीळ टाकून घ्यायची.
स्पून घेतलेला आहे गरजेनुसार. मी तरी इथं अंदाजे अर्धा स्पून घेतलेला आहे, तोही टाकून घ्यायचा आहे आपल्याला. अर्धा स्पून हिंग टाकून घेतला आहे. गरजेनुसार मीठ घेतलेलं आहे, कमी जास्त तुमच्या गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता. इथं अर्धा स्पून ओवा घेतलेला आहे, त्या क्रश करून घेतल्या हातावरती, तेही टाकून घेतले. इथं आता आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. इथं मी 5 पळी तेल घेतलेलं आहे, ते गरम करून घेतलं आहे कडकडीत अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला या पिठावरती मोहन द्यायचं आहे त्याला. अशा पद्धतीने मोहन देऊन घ्यायचं आहे या पिठाला मस्तपैकी. कडकडीत तेल करायचं आहे आणि अशा पद्धतीने मोहन देऊन द्यायचं आहे. मोहन दिल्यानंतर याला चमचीनेच मिक्स करायचं आहे, कारण ते गरम आहे ना, म्हणून चमचीने मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने मी या पिठाला मिक्स करत गेलेली आहे. हे पीठ आता थंड झालेलं आहे. आता याला हात लावून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी सर्व पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. इथं छानपैकी पिठाचा लाडू होईपर्यंत आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने इथपर्यंत मोहन टाकायचं आहे तेलाचा. असा लाडू बांधला गेला पाहिजे व्यवस्थित. सर्व पीठ आता इथं मिक्स झालेलं आहे. आता याला आपल्याला पिळून घ्यायचं आहे या पिठाला. याच्यामध्ये या पाण्यामध्ये आता मी 1 स्पून हळद टाकलेली. हळद टाकून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जेवढं लागेल तेवढं पाणी टाकत चालायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे. अशा पद्धतीने मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि या पिठाला असं मिक्स करत दिलेली आहे. आता याचा गोळा तयार झालेला आहे. छानपैकी मस्त एक सोऱ्या घेतलेला आहे. सोऱ्याची जी खरबडी बाजू असते चकलीची ती बाहेरून घ्यायची आहे आपल्याला. मग चकलीला व्यवस्थित काटे पडतात व्यवस्थित मस्तपैकी. इथं गोळा घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता या गोळ्याला आपल्याला असं लांब करून घ्यायचं आहे. गोळ्याला व्यवस्थित हे गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे मी हे पीठ टाकून घेतलेलं आहे सोऱ्यामध्ये. सोरा पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. मी तुम्हाला आता चकली 3 पद्धतीने करून दाखवणार आहे याच्यामध्ये. आता ह्या डिशमध्ये मी चकली अशा पद्धतीने करून घेतलेली आहे. धागा एवढासा पण त्याचा तुटत नाही आहे. व्यवस्थित चकली व्यवस्थित झालेली आहे बघा मस्तपैकी. अशाच पद्धतीने दुसरी चकली काढून घेतलेली आहे ताटामध्ये. एकदम 4 चकल्या मी करून घेतलेल्या आहेत इथं अशा पद्धतीने. पहिली ही पद्धत करून घेतलेली. झाऱ्यामध्ये अशा पद्धतीने चकली उचलायची आणि तेलात टाकून घ्यायची आहे. इथे ही फ्राय झालेली आहे. आपण चकल्या एक एक करून तळल्या तर व्यवस्थित तळल्या जातात, पण एकदम 1, 2 किंवा 3, 4 टाकल्या तर चकलींचा आकारही बिघडून जातो आणि हे तुटूनही जातात. त्याच्यामुळे शक्यतो एक एक करूनच चकली आपल्याला इथं करून घ्यायची आणि तळून घ्यायची अशा पद्धतीने. मी पहिल्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत मस्तपैकी. इथं ह्या पहिल्या चकल्या ज्या आपण काढलेल्या त्या ताटामध्ये त्या तळून घेतलेल्या आहे. आता ही दुसरी पद्धत झाऱ्यामध्येच अशा पद्धतीने चकली काढून घ्यायची आहे. इथे एकदम सोपी पद्धत आहे. कोणाला उचलता येत नाही, उचलताना तुटूनही जाते चकली, म्हणून ही पद्धत खूप मस्त आहे. अशा पद्धतीने झाऱ्याने तेलमध्ये सोडून द्यायची आहे आपल्याला. झाली बघा. इथं बी छानपैकी आली मस्तपैकी. खूप छान चकली झालेली, कुरकुरीत चकली आहे मस्तपैकी बघा. अशाच पद्धतीने मी ह्या चकल्या करत गेलेली आहे. ही दुसरी पद्धत आहे आणि तळत गेलेली. इथं
एक तिसरी पद्धत आहे, डिशवरती ही अशा पद्धतीने चकली करून घेतलेली आहे. ही पद्धत तर खूप सोपी आहे. अजून अशा पद्धतीने चकली आपल्याला डिशवरती टाकून घ्यायची आहे. मस्तपैकी छान चकली आलेली आहे, काटे व्यवस्थित आलेले आहेत, मस्तपैकी काटेरी चकली आलेली आहे बघा. अशा पद्धतीने उचलायला पण आपल्याला इझी होतं आणि कढईमध्ये व्यवस्थित सोडली पण जाते मस्तपैकी. इथे खूप छान चकल्या झालेल्या आहेत मस्तपैकी बघा. एक एक करत अशी करत गेली आणि तेलात मी टाकत गेलेली. तळायला पण जास्त वेळ लागलेला नाही ह्या चकलींना, खूप लवकर तळल्या गेलेल्या आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा, तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल. खूप छान रेसिपी आहे, कमी साहित्यामध्ये केलेली रेसिपी, झटकीपट होतात मस्तपैकी. खायला पण खूप छान टेस्ट आहे ह्या चकलीची मस्तपैकी बघा. मस्तपैकी छान झाल्या आहेत चकल्या इथं. अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या करून घेतलेल्या आहेत आणि तळून घेतलेल्या आहेत मस्तपैकी. खूप छान चकली झालेली. तुम्ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही जर हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुम्हाला चकली व्यवस्थित जमेल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला चकली कशी करायची हे समजणार नाही, म्हणून व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे तुम्हाला. मगच तुम्हाला कळेल की पूर्ण चकली कशी करायची. इथं मी चकली कशी बनवायची, जे तुम्हाला साहित्य मी सांगितले आहे ते परफेक्ट आहे. त्याच्यासाठी तुम्ही हे साहित्य एवढ्याच मापात घेतलं तर चकली नक्की व्यवस्थित बनेल. तुम्ही करून बघा. एक दुसरी गोष्ट म्हणजे चकलीला भिजवण्यासाठी आपल्याला पाणीचं माप खूप व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही पाण्याचं माप व्यवस्थित घेतलं तर चकली व्यवस्थित बनेल. पाणी गरम करून घ्यायचं, जास्त कडकडीत पाणी करायचं नाही. फक्त आपल्याला इथं पाणी कोमट करायचं आहे. पाणी कोमट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 स्पूनभर हळद टाकायची आहे आणि मगच आपल्याला चकलीचं पीठ इथं भिजायचं आहे. खूप छान कलरही येतो मस्तपैकी. इथं चकली खूप सुंदर आणि छान झालेली मस्तपैकी.